दुचाकी चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना आनंदखेडा परिसरातून चोरीच्या 10 दुचाकींसह घेतले ताब्यात। धुळे जिल्हाभरात विविध ठिकाणी दुचाकी चोरणाऱ्या तिघा चोरट्यांच्या 8 जुलै रोजी 3 वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून या तिघांमध्ये एक विधी संघर्षित बालकाचा देखील समावेश असून दोघा जणांविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या तिघांकडून त्यांनी चोरलेल्या 10 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत। विधी संघर्षित बालकासह चतुर दिलीप मोरे व त्याचा साथीदार आनंद हरी मोरे यांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आनंदखेडा परिसरातून त्यांना ताब्यात घेतले आहे। धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणाहून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेल्या असतानाच या चोरांच्या मुसक्या आवळण्यासंदर्भात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला आदेशित केले होते। या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आपली तपासाची चक्र फिरवली असता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की धुळे तालुक्यातील आर्णी परिसरात काही दुचाकी चोरांतर्फे दुचाकी चोरण्यात आल्या असून ते सध्या आनंदखेडा या ठिकाणी आहेत। या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आनंदखेडा या ठिकाणी संबंधितांना ताब्यात घेऊन त्यांची विचारणा केली असता त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून जवळपास 10 चोरलेल्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या असून त्यांच्यापैकी 5 दुचाकी हरवल्याबाबत विविध पोलीस ठाण्यात नोंद देखील पोलिसांना मिळून आल्या आहेत। या तिघांपैकी एक विधी संघर्षित बालक असून उर्वरित दोघांविरोधामध्ये देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। LCB धुळे आणि त्यांच्या टीमने 3 एकूण आरोपींना आज आपण ताब्यात घेतलेले आहे। त्याच्यापैकी एक अल्पवयीन आहे आणि 2 आरोपी आहेत। त्याचं नाव आहे चतुर मोरे आणि आनंद हरी मोरे। ते दोघे आर्णीचे राहणारे आहेत आणि एक अल्पवयीन असल्यामुळे त्याचं नाव इथे सांगता येणार नाही। त्यांच्याकडनं आतापर्यंत आपण 10 मोटरसायकल जप्त केलेले आहेत। त्याच्यापैकी 5 जे आहेत त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये, आणि दुसरे ज्या 5 आहेत ते आता कुठे आहेत आपण त्याची खात्री करत आहोत।